नमस्कार, मी उमेश डोंगरे. बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विधानसभेच्या आखाड्यात आपण कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा करणार आहोत. या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने जी लढत आहे ती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भारतीय जनता पक्षाचे अतुल भोसले अशी ही थेट लढत असेल. अन्य उमेदवार कदाचित असतील, मात्र मुख्य जी लढत आहे ती या दोघांमधली असेल. पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. तर अतुल भोसले हे देखील चव्हाणांच्या विरोधात तिसऱ्यांदा लढत आहेत. गेले दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला, मात्र यावेळी पुन्हा त्यांची उमेदवारी कालच जाहीर झालेली आहे. हा एकूण मतदारसंघ आहे तो प्रगत मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे. उद्योग आणि शेती हे या मतदारसंघाचं वैशिष्ट्य आहे. या मतदारसंघात नेमकं काय होणार आहे, या दोघांशिवाय अन्य उमेदवार कोण येऊ शकतात आणि या दोघांमधली लढत तिसऱ्या वेळी कशी राहील, आपण अविनाशजींकडनं जाणून घेऊया. अविनाशजी, नेमकी लढत कशी असेल या मतदारसंघात? मला वाटतं या मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले अशी सरळ थेट लढत असेल. एखादा वंचितचा उमेदवार असू शकतो, एखादा तिसऱ्या आघाडीचा उमेदवार असू शकतो, परंतु साधारणतः जी थेट लढत आहे आणि ही थेट लढत अत्यंत चुरशीची होणार आहे. याचं कारण म्हणजे एकतर हा आता खूप हाय प्रोफाईल मतदारसंघ म्हणून ओळखला जाऊ लागलाय, कारण पृथ्वीराज चव्हाण इथून उभे आहेत आणि त्याचबरोबर अतुल भोसले यांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड ताकद दिलेली. गेल्या 5 वर्षामध्ये आमदार जरी पृथ्वीराज चव्हाण असले तरी तिथे विकास कामं जी आहेत ती अतुल भोसलेंनी खूप मोठ्या प्रमाणात केली. म्हणजे एक तिथे खूप मोठं स्टेडियम उभारले आहे, जवळजवळ 200 कोटी रुपयांचा खर्च केलेला आहे. तर त्या स्टेडियमच्या उद्घाटनाच्या वेळीच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की अतुल भोसले हे पुढचे आमदार असतील. आणि अतुल भोसले यांचं सांगायचं म्हटलं तर ते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची जावई, म्हणजे दिलीप देशमुख यांची कन्या हे अतुल भोसले यांच्या पत्नी आहेत. आणि हेही मोठं घराणे. जयवंतराव भोसले हे काँग्रेसचे खूप मोठे दिग्गज नेते होते, तर त्यांचे ते नातू आहेत सुरेश भोसले, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, तर त्यांचे ते चिरंजीव आहेत. आणि अतुल भोसले यांनी युवकांच्या माध्यमातून प्रचंड काम केल्यामुळे मला असं वाटतं की पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक खूपच आव्हानात्मक असणार आहे. मला वाटतं गेल्या 2 निवडणुकांमधलं पराभवाचं जे अंतर आहे ते बऱ्यापैकी अतुल भोसलेंनी कमी केले. म्हणजे मताधिक्य पृथ्वीराज चव्हाणांचं दरवेळी कमी होत गेलंय. त्यामुळे तुम्ही आता म्हटलं तसं की ते विजयासाठी यावेळी निश्चितपणे प्रयत्न करतील. मात्र सातारा जिल्ह्यातला हा खूप महत्वाचा आणि तुम्ही म्हटलं तसं हा मोठा मतदारसंघ आहे. स्वतः पृथ्वीराज चव्हाण त्या मतदारसंघात उभे आहेत. या मतदारसंघामधनं पृथ्वीराज चव्हाण यांचं निवडून येणं हे फार त्यांच्या दृष्टीनं, त्यांच्या पक्षाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. तर खरोखरच पृथ्वीराज चव्हाणांची एकूण ते तालुक्यातली संघटना आणि एकूण काँग्रेस संघटनेमधलं त्यांचं एकूण जे काही वजन आहे, अर्थात मुख्यमंत्री आहेत, मोठे नेते आहेत म्हणून ते वजन निश्चितपणे असेल, पण काँग्रेसची संघटना तेवढी खरोखरच तिथं प्रबळ आहे. हा मतदारसंघ म्हणजे हा सगळा भागच, म्हणजे आपण सातारा जिल्ह्याचा हा जो भाग आहे कराडचा, हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा भाग मानला जातो. काँग्रेसचा विचारांचा मतदार इथे आहे. परंतु गेल्या साधारणतः 2014 पासून ते आतापर्यंत 10 वर्षाचा जर आपण इतिहास पाहिला तर पृथ्वीराज चव्हाण हे देशात, राज्यात खूप मोठे नेते आहेत, परंतु ग्राउंड लेवलला त्यांचा संपर्क फारसा राहिला नाही. प्रामुख्याने युवकांची जी ताकद लागते, कुठल्याही पक्षाला जेव्हा निवडणूक लढवायची असेल तेव्हा युवकांची ताकद लागते, तर ही युवकांची ताकद त्यांच्या मागे फारशी नाहीये. कारण त्याचं कारण म्हणजे एकतर ते प्रामुख्याने मुंबई किंवा दिल्लीमध्ये असतात, मतदारसंघात त्यांचा एकंदर वावर कमी असतो. आणि दुसऱ्या बाजूला अतुल भोसले यांचा वावर मतदारसंघात जास्त असतो, कारण त्यांना आता अगदी आमदारकी आपल्याला कुठल्याही परिस्थितीत लढायची हेच आहे. आणखी एक त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की हा जो मतदारसंघ आहे हा खरा विलास काका पाटील उंडाळकरांचा मतदारसंघ. महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री होते ते आणि खूप ज्येष्ठ नेते. परंतु 2014 मध्ये जेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात आले होते त्याच्या अगोदर आणि त्यांना लढायचं होतं, तर विलास काकांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि तिथे पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली. तर विलास काका तिथून जवळजवळ 5-6 वेळा निवडून आले होते. तर त्याच्यामुळे विलास काकांनी साहजिकच बंडखोरी केली आणि ते अपक्ष म्हणून उभे राहिले. तर त्यावेळी अतुल भोसले होते. तर अतुल भोसले आणि विलास काका यांच्यामध्ये फक्त साधारणतः 1700 ते 1800 मतांचं अंतर होतं. तर त्याच्यामुळे जर विलास काका जर उभे नसते किंवा अतुल भोसले उभे नसते असं आपण म्हणू, तर कदाचित पृथ्वीराज चव्हाणांचं राज्यातलं जे म्हणजे आमदारकीचं करिअर आहे ते त्याच वेळेस संपलं असतं. आता त्याच्यामध्ये असं आहे की आता विलास काकांचे जे चिरंजीव आहेत उदयसिंह पाटील, तर हे सुद्धा आता म्हणजे रयत संघटनेच्या माध्यमातून काम करतायत. ते काय करणार असं अजून काही नक्की झालेलं नाहीये, परंतु आता सध्या चर्चा आहे की ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोबत आहेत. अविनाश मोहिते आहेत, तेही पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोबत आहेत. अविनाश मोहिते म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या घरात, यशवंतराव मोहितेंच्या घरात आहे. यशवंतराव मोहिते इथलं मोठं नाव, राज्याचे अत्यंत ज्येष्ठ नेते आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. तर हे सगळं
समीकरणं पृथ्वीराज चव्हाण कशी जुळवतात हे फार महत्वाचं ठरणार आहे. 2014 आणि 2019 मध्ये सतेज बंटी पाटील जे आहेत तर त्यांनी खूप मोठी रसद पुरवली, त्यांनी ही सगळी निवडणूक स्वतःच्या खांद्यावर घेतली, त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांचा विजय हा सोपा झाला होता. परंतु आत्ताच्या निवडणुकीमध्ये म्हणजे आपण जर कोल्हापूरला पाहिलं तर कोल्हापुरात सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज उभे आहेत आणि त्यांना तिथेच अमल महाडिकांचं आव्हान आहे, कारण भाजपने कालच अमल महाडिक यांची उमेदवारी जाहीर केली. तर त्याच्यामुळे सतेज पाटलांची सगळी ती रसद जी आहे ती मिळणार का पृथ्वीराज चव्हाणांना, हा एक महत्वाचा मुद्दा ठरणार आहे. बरोबर, तुम्ही म्हटलं तसं ती कोल्हापुरात महाडिक वर्सेस पाटील ही मोठी लढाई आहे. मात्र हा जो मूळचा मतदारसंघ आहे तो उंडाळकर पाटलांचा आहे आणि अनेक वर्ष ते तिथून निवडून येत होते. एका अर्थानं मुख्यमंत्री झाल्यानंतर मला वाटतं पृथ्वीराज चव्हाणांनी एक प्रकारे त्यांचा अर्थ त्यांचं गाव त्या मतदारसंघात असल्यामुळे त्यांनी त्या मतदारसंघावरती दावा केला आणि एक प्रकारे तो मतदारसंघ उंडाळकरांच्या हातातून हिसकावून घेतल्यासारखं झाला आणि तो आता त्यांचा पृथ्वीराज चव्हाणांचा मतदारसंघ अशी त्या मतदारसंघाची ओळख आहे. पण खरोखरच उंडाळकरांचं एकूण जर त्यांची जी कार्यशैली एक नेते म्हणून त्या मतदारसंघात त्यांचं खूप नाव होतं. अनेक वेळा मला वाटतं ते 5-6 वेळा तर निवडून आले असावे त्या मतदारसंघात. बरोबर. पण त्यांच्या नंतर त्यांची जी पुढची पिढी आहे त्यांनी तो वारसा फारसा चालवलेला दिसत नाही. आता तुम्ही म्हटलं तसं त्यांचे चिरंजीव हे पृथ्वीराज चव्हाणांसोबतच आहेत. मात्र त्यातनं काही त्यांना दगाफटका होऊ शकतो का पृथ्वीराज चव्हाणांना? मला असं वाटतं की कदाचित आता काय आहे की आत्ताची निवडणूक आपण 2024 जी पाहतोय तर ह्या निवडणुकीत ती समीकरणं खूप बदलत आहेत. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होती आणि प्रामुख्याने एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा राज्यातील जे महाविकास आघाडीचे मोठे नेते असतील तर त्यांच्यावर भाजपने लक्ष केलेले. म्हणजे आपण बारामतीची निवडणूक बघितली की बारामतीत सुप्रिया सुळे यांना पाडण्यासाठी थेट सुनेत्रा पवार यांना उभं केलं होतं. तर त्याच्यामुळं जर समजा काही समीकरणं बदलली तर अतुल भोसले यांच्या मागं जे पृथ्वीराज चव्हाणांचे सुप्त विरोधक आहेत तर त्यांची ताकद उभी राहू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे यशवंतराव चव्हाणांना मानणारा हा सगळा जरी मतदारसंघ असला तरी यशवंतराव चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं कुटुंबीय यांच्यात फार सख्य कधीच नव्हतं. कारण पृथ्वीराज चव्हाणांचे वडील आनंदराव चव्हाण इथून खासदार होते, पृथ्वीराज चव्हाणांच्या आई प्रेमला काकी चव्हाण या इथून खासदार होत्या, परंतु त्यांचं दिल्लीमध्ये खूप वर्चस्व होतं आणि दिल्लीने कायम यशवंतराव चव्हाणांना एक रोखण्यासाठी, यशवंतराव चव्हाणांना थोडंसं त्यांच्या पुढे अडसर उभा करण्यासाठी म्हणून ह्या प्रेमला काकी असतील किंवा आनंदराव चव्हाण असतील त्यांचा वापर केला होता. आणि आपण पृथ्वीराज चव्हाणांच्या बाबतीतही पाहिलं तर 2014 पर्यंत ते महाराष्ट्राच्या राजकारणात फारशी सक्रिय नव्हतीच, ते दिल्लीच्या राजकारणात होते. त्यांचा श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता लोकसभेच्या निवडणुकीत, तरीही त्यांना दिल्लीमध्ये पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री हे अत्यंत महत्वाचं पद दिलं होतं. सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यातील दुवा म्हणून ते ओळखले जात होते. परंतु हे सगळं अनेकदा काय होतं म्हणजे मला ते आपल्या चाकूरकर म्हणजे चाकूरमधल्या लातूरमधली ह्या निवडणूक आठवते की देशाचे माजी गृहमंत्री पण त्यांचाही पराभव झाला होता. तर त्याच्यामुळे दिल्लीवर किंवा मुंबईत खूप प्रभाव असेल आणि मतदारसंघात फारसा प्रभाव नसेल किंवा फारसा वावर नसेल, संपर्क नसेल, कामं नसतील तर ते अगदी मोठ्या नेत्याचाही पराभव होऊ शकतो. आणि इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अतुल भोसले यांच्यासारखा एक अत्यंत म्हणजे युवा नेतृत्व, तरुणांमध्ये त्यांची अक्षरशः क्रेज आहे. कारण कोविडच्या काळात कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी खूप प्रचंड काम केलं. कृष्णा सहकारी साखर कारखाना त्यांचाच आहे, ते कृष्णा हॉस्पिटलचे संचालक आहेत. तर त्याच्यामुळे हे सगळं लोक विसरले नाहीत अजून. बरं, त्यांचं तिथं मेडिकल कॉलेज सुद्धा आहे. तुम्ही म्हणतात अगदी खरं की हे पृथ्वीराज चव्हाणांची संपूर्ण जे फॅमिली आहे, प्रेमिला काकी चव्हाण असतील किंवा आनंदराव चव्हाण असतील, यांचा उपयोग काँग्रेसच्या नेतृत्वानं हा यशवंतरावांना एक प्रकारे एक त्याला म्हणतो ना आपण की यशवंतरावांचं फार वर्चस्व वाढू नये किंवा त्यांना एक प्रकारे रोखण्यासाठी कायम उपयोग केला. त्यामुळे दरबारी राजकारणामध्ये आनंदराव चव्हाण असतील हे अगदी स्वातंत्र्यानंतर जी सरकार बनली त्याच्यामध्ये ते कायम एकतर मंत्री राहिले, खासदार राहिले, प्रसंगी राज्यसभेवर राहिले, मात्र ते कायम दिल्लीच्या राजकारणात होते. केवळ यशवंतराव समोर इतकं मोठं नेतृत्व असल्यामुळं महाराष्ट्रातलं त्यांना तिथं दिल्लीत किंमत मिळत होती. आणि पृथ्वीराज चव्हाण साहजिकच तुम्ही म्हटलं तसं ते बिलकुल राजकारणात नव्हते, पण नंतरच्या काळात ते राजकारणात आले. मला महत्वाचा मुद्दा असा विचारायचा आहे की आता महाराष्ट्रामध्ये परिवर्तन महाशक्ती आहे, वंचित आघाडी आहे, ह्या ज्या काही आघाडी आहेत किंवा मनसे आहे, यांच्याकडनं काही एखादा चांगला उमेदवार तिकडे येऊ शकतो का? मला असं वाटतं की त्यामध्ये साधारणतः काँग्रेसमध्ये आता सध्या तिथे वातावरण असे की आता पृथ्वीराज चव्हाण यांचं उमेदवारी कट कधीच होणार नाही. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण हे कायम तिथले उमेदवार असणार आहे. तर त्यामुळे जो कोणी आमदारकीचे इच्छुक असेल
तो कदाचित परिवर्तन महाशक्ती असेल, वंचित असेल, हा पर्याय शोधू शकतो. परंतु या पक्षांची ताकद तिथे नाहीये. परंतु एखादा जर खरोखरच मोठा नेता जर त्यांच्याकडे आला, म्हणजे मी मागाशी सांगितलं तसं उदयसिंह पाटील असतील. जे आहेत ते असतील, राष्ट्रवादीचे मोहिते अविनाश आहेत. मोहिते असतील, ह्यांच्यापैकी कोणी आला तर मात्र मग ती तिरंगी लढत होऊ शकते. कारण काय की यावेळी परिवर्तन महाशक्ती असेल, वंचित आघाडी असेल किंवा मनसे स्वतंत्र लढणार असं त्यांनी जाहीर केले. त्यामुळे या लोकांना जे असे खरोखर इच्छुक आहेत त्यांना एक पक्षाचं म्हणून, अपक्ष लढण्यापेक्षा कुठल्या तरी पक्षाचं व्यासपीठ म्हणून अनेक हे पर्याय किंवा 3 पर्याय तरी समोर दिसत आहेत. त्यामुळं जर कुणी असं खरोखरच चांगला उमेदवार तिथं आला तर या दोघांच्या मध्ये तिसरी म्हणजे तिरंगी लढत होऊ शकते. की या मतदारसंघात आता म्हणजे हे जे सगळं आपण बोललो, तर उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत झाली होती. आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस आघाडी जी होती, महाविकास आघाडी, तर त्यांना असं वाटत होतं की दक्षिण जो आहे, कराड दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला खूप मोठं लीड मिळेल. परंतु या ठिकाणी फक्त लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांना 616 मतांचं लीड मिळालं होतं. म्हणजे एका राज्याचा माजी मुख्यमंत्री त्या ठिकाणी आहे, राज्य त्यांची एवढी मोठी ताकद आहे. जर इथलं जर लीड साधारणतः 30,000पर्यंत असतं तर कदाचित उदयनराजे यांचा पराभव झाला असता. परंतु हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आता 616चं लीड, म्हणजे आपण जर पाहिलं तर अतुल भोसले गेल्या वेळेस फक्त 9,130 मतांनी हारले होते. आता 616चं लीड आहे फक्त. तर त्याच्यामुळे हे जे अंतर कमी होत चाललंय, तर हे जर असाच हा जो हे आहे ट्रेंड आहे असाच जर कायम राहिला तर ती निवडणुकीमध्ये काहीतरी वेगळा निकाल लागू शकतो. अगदी खरं. तुम्ही ही सांगितलेली आकडेवारी जर लक्षात घेतली तर आकड्यांवरनं विचार केला तर अतुल भोसलेनं ही निवडणूक फार जड नाहीये. पण अर्थात लोकसभा आणि विधानसभा याची गणितं पूर्ण वेगळी असतात. आपल्याला निकालात नेमकं समजेल काय होणार आहे ते. आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूया. खूप धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.